अरे गडे आपला सौदा घेता काय? हा आपली सोयाबीन कसं सोंगणं होतं बा? हो बा, पहिले खरकट पुरू द्या, मग घेऊ तुमचा सौदा. हेच तर राहिलं बा आमचा उरा रजू. बे हे तर सोंगणं होणारच आहे. आता राहिलंच किती किलो गो, एका दिवसाचं तुमचं हे झालं की लगेच आपलं लावून टाका ना. असं भावी पद्धती देतो मी. आपलं बी आहे, अर्धी गँग करा ना, अर्धी आपल्या आहारात, अर्धी कसं मुंशीराम भाऊच्या वावरात. राहू द्या, नाही तर नामदेव भाऊचं एखादा दिवस आपलं लावून टाका ना, रपकरी सोंगून टाका. आपले कसे नगदी पैसे आहेत, नामदेव भाऊ किरण आहे ना. तुम्हाला जी झाकट पडल्या पैसे तो माणूस काय खरा आहे रे? उदारीची बॉम्ब आहे. सरपंच 4,000 पैसे देता तुम्ही, ते बी नगद. आताच गँग तुमच्या वावरात टाकतो. हा राहू द्या मग. नामदेव भाऊ गेला चुल्यात तिकडे. बापा झुंबर भाऊ पैसे घेऊन का दुसऱ्या वावरात नेते का बा? हा नामदेव भाऊ आपल्या घरी येऊन तमाशा घाली ना बापा, आपले झोडपेच मारते नामदेव भाऊ. मग आपण काही जाऊ नये भाऊ, हे गेले जाऊ दे भाऊ, आपल्याला काही वाईट होणं नाही बापा. नामदेव भाऊच्या वावरात यायला भाऊ, नामदेव भाऊचं काम कर. तो माणूस अर्ध्या रात्री कामात पडते माणसाच्या. हा झुंबर भाऊ तसंच करू आपण. 4,000 रुपये कुठे भाव आहे का? कायचे काही बोलून राहिले. 3200 रुपये एकरान घेऊन टाकतो. आपलं 3 एकर आहे, सरपंचाचा आहे. 3200 लावून टाका सलग. पण चला बंदी गँग आपल्या तिकडे आपल्या वावरात. 32 परवडत नाही ना, या वावरात काम चालू आहे ना. कसं तुमच्या वावरात या लागत असेल झटकनी पटकनी, तर कसं 4,000 व्हावं लागेल. हा तर तो सोडतो बाहेर वावर, नाही तर मग कसं हाय आम्ही या वावरात. हा नामदेव भाऊच्या कसं हे वावर सोडून तुमच्या वावरात येणं म्हटलं म्हणजे मग आता काय ना काही वाढून भेटलं तरच की नाही. हा समोरच्या माणसाला कसं नामदेव भाऊ सांगता येईल की बा आम्हाला त्याने वाढून दिले म्हणून आम्ही त्याच्या वावरात गेलो. हा काय ना काही सांगता येईल ना. तुमचं नाम आहे आता. मी मला म्हणतात सांगू का, 3500 रुपये एकर घ्या. चाला लवकर पटकनी गँग घेऊन चला लवकर झटकनी. हो लालूच बुरी बरं आहे बरं, जाऊ नका बरं. 3500 नाही 4,000 5,000 दिले तर कसं हे उष्ट काम सोडून जाऊ नका दुसऱ्या वावरात. हो हा नामदेव भाऊ आपल्याला बांबू लाईन बरं. काय खरा माणूस नाही. हा घरी येऊन झोडपे मारेन आपल्याला. काही समजत नाही बे झुंबर. व्यवहार असते बाबा. हा माणूस काय कामाला किरकिर लावून राहिला दिवसभराची. काल तिकडे मस्त 3500 रुपये एकरान पैसे भेटून राहिले ना, पुरते ना. काय विचार करून राहिले तुम्ही? मागे पुढे पाहू नका, चाला पटकनी. बडे हो पुष्ट वावर आहे बरं, हे करेल आपण ना. हे सोडू नका नामदेव भाऊचं, हे पुरं करू आपण. मग आपल्याला घेणं आहे ना, यायचं सोयाबीन घेऊनच टाकू ना आपण. उद्या जाऊन यायच्या वावरात. हे आता काय जरासं तसं फुट राहिलं नामदेव भाऊचं. एवढ्यासाठी धोका देता का नामदेव भाऊले? हे बरोबर नाही ना. कसं एका गावात राहा लागतं बा आपल्याला. असं उष्ट पाष्ट सोडता नाही येत ना. गड हो तुम्ही काय विचार करून राहिले त्या नाम्याचा? काल विचार करून राहिले घेणं देणं. तो कुठे पैसे देणार आहे गड हो? साऱ्या गावाचा चिकोट आहे तो. 12 महिने फिरून तुम्हाला. तुम्ही कसं आपल्या वावरात चाला नकद पैसे देतो ना. गड हो तासावर पैसे घ्या ना तुम्ही. 3500 रुपये आणि लागलंच तर 200-300 रुपये नाश्ता खावाल तू तुम्हाला. समोसा कोचेरा जे मन सांगते. लागलंच तर कोणी बिअर पेत असेल तर तेही देतो. आपल्याला सारी सोय आहे ना. चला आपल्या वावरात तुम्ही आपलं सोयाबीन सोंगून टाका. कसं पाणी पावसाळी दिवसात झटकन पटकन आपलं काम उरका. हो बा आम्ही नाही येत. आमचं हे उष्ट राहिलं बाबा. काय करा तुमच्या वावरात येऊन. काय का बाबा मान का नामदेव भाऊचं उष्ट सोडून तुमच्या वावरात नेऊन राहिले का? काही बोलून राहिले राजा. कुकडच्या कुकडे काही चालू आहे राजा तुमचं तर. आम्हाला का बापा काय हे पैके समजता का तुम्ही? आम्ही नाही बापा नामदेव भाऊच पुरं करू आम्ही. बरोबर नामदेव भाऊ आले तर पाहो कसे बदलले हे तर पाहो. नाही जायला तयार होते म्हणा. आता दाबून आता पाय सरपंचांची मुशिरामची कशी काढतात नामदेव भाऊ. बापा आता तर हो म्हणा भावान, आता नाही बी म्हणून राहिले. अरे नाम्या वावरात काहीच नाही ना. मी तुम्हाला 3600 रुपये घ्या. चला आपल्या वावरात पटकनी चला लवकर. काय लोक तुमचे डोक्षी ठिकाणी राहत की नाही. आता हो म्हणा आता नाही म्हणून राहिले तुम्ही. जे कमी झाले का तुम्हाला वाढून देतो. 3800 रुपये घ्या. चला बरं चला आपल्या वावरात चला. अरे बापा त्याला काय नादा लावून राहिले सरपंच. मी घेतो ना 3800 रुपये मी घेतो बापा. मी येतो तुमच्या सोंग्याले. आपल्याला काय कामच पाहिजे. आपला कामाचा जाग आहे ना. कुठलं खायला बाबा नाम्या. अरे नामदेव अरे पोराची मजाक घेऊन राहिलो ना आम्ही. गंमत तुम्हाला काय दुसऱ्याचे मजूर फितून द्यात का मजा वाटते का राजा? म्हणजे आमचे मजूर तुमच्या आवारात नेऊन राहिले तुम्ही. म्हणजे माय राहिलं थेट. माय झालं चालते, वाया गेलं चालते. काय बा अशी बुरी नजर. असं काही कामाचं नाही. असं काही नाही रे रामदेव. अरे मजाकचा विषय हा. मजाकचा विषय आहे. मी न पाहिलं म्हणून मजाकचा विषय आहे. पण तुम्हाला कसं दोघांनी सोबत नाही बरं. बिनलाजा आणि कामं करत नवा जातो. हे धंदे नवा करत जाऊ. बाबा येतो आम्ही येतो. अरे बाबा मुंशीराम बोल लवकर चाल बाबा. नाही तर शादू ते बरं नामदेव. हो चाल बाबा चाल पहिलं करू. तुम्ही काल थांबले होती सा. काल थांबले तुम्ही.
कसे तुम्हाला पैसे देऊन राहिले मी कुठे देऊन राहिलो मी लेखनचे लावणार 12 महिने पैसे नाही देणार काही मी सोयाबीन सोंग्याचे मी तुम्हाला खाऊ पिऊ घालत नाही तुमच्या माग किंग करून राहिलो काय ना नामदेव तसं काही नाही ना त्याला घ्या रे पोरे हो लवकर परत सोंगा बरं संध्याकाळ क्लिअर कर ना आपल्याला चला लवकर पटापटा आता जमली म्हटलं काय बाय बाय करे काल्या चला बा घ्या लवकर पटापट चला 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 नामदेव भाऊ आता क्लिअर करतो आम्ही टेन्शन नाही घ्या तुम्ही लवकर सोंगा टाइमपास ना करू मागे नसलं की निकाय ह्याला ठोकेस काम झाले नुसतं गप्पा पुळ्या 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 काम धंदे काही नाही काम करा ना खप खप जवान रक्त आहे ना मागे पुढे काय पाहता रे हो नामदेव भाऊ आता करतो पटापट असं जास्त बोलेल पुरत नाही जास्त बोललं तर हेडून सटकून जातील द्यायच्या वावरात असं आपत होईल ना आता आपलं काम गेम झालं की मग काय बोलायचं यायला तर चला चला घ्या लवकर रप्पा कामं करत जा सांगा लवकर लवकर हो नामदेव भाऊ सांगतो काय बा बुडे बा तुमचं बा मागून सोंगलं बिन राजा उचल आचलही झालं हो बापा अर्धवारचक झालं बा मायात अजून खरकट तसंच आहे बा ते भाऊ जवान पोरं पाहिजेत ना उरार घ्यायले सांगणं जवान पोरेची घ्या सांगतो बाया फाया तुला चालत नाही अरे बाया बाबू पॉश काम करतात पाय तुझ्या मागून आणल्याही माया बाया सोंग नाही झालं उचल नाही झालं गजही लागला आता पाय आणि तू आहेस तटीच अजून जाग्या तरी मी म्हणू बरं या जवान पोरे यांना नको लागू हे इचकेल वांगे असतात बाया सांग भाऊ 5-25 सोंगून घे कसं फटकन एका दिवसात काम होते पाणी पावसाळ्यात झटकन झालं पाहिजे काम पाणी पडलं तर गेलं तुझे सोयाबीन पाण्यात घे मग तुला दाबून ते पोरायचं पैसे तयार आहेस ते मागायला तयार आहेत ते पोरे का पैसे सोडणार आहेत का तुले बापा बुडे बा मला असं वाटतं ते पोरे काम करतील पण काय ते बापा पुरे रद्दी मसाला आहेत ते काहीच कामाचे नाही आहेत पुरे अगदी पोरे आहेत ते सांगून पस्तवून राहिलो मी तुमच्या सारख्या बाया सांगितले असते तर लोक सोंगून गंजी लावून ताडपत्री झाकून ठेवली असती मी आता हे बाय फिरून राहिलं वरून हे पोरे काम नाही करून राहिले मटाल निमाखाली जाऊ बसून राहिले सांगा आता काय करा किती बोला यायले बा पोऱ्या पाऱ्याच्या बच्चा रोग नाही राहाल ते पोरे काहीच काम नाही करत हो आजकालचे पोरे काय कोणतंच कामाला लायकीचे राहील नाही म्हणजे यापेक्षा बाया सांगायला पुरतात चिटकून काम करतात पटकन काम होते बाजूला राहते माणूस आता पाणी पडलं घेतो मग हिसके मग मारतो पलट्या आता खाण्याला कान खडी बापा आता नाही सांगणार बाबा पोरे फारे अजिबात नाही बापा पोरे पाहिजेतच नाही बाया सांगेन बाबा पुढच्या वर्षी मी आता जे झालं ते झालं बापा आता पाण्यात जाऊ की कसे आता कसं आता काही तर होऊ शकत नाही तुमच्या बाया जर रिकामे झाले असतील तर आपल्या आवारात पाठानं उचलेले बाया थंड्या झाल्यावर ते आवारात येऊन राहिल्या काही आज गड्या माणूस तू आणि उष्ट्यात तर अजिबात येत नाहीत बाया त्या बाया फाया नाही येत बापा तुम्हाला गोष्ट सांगायचीच राहिली अरे बापा सरपंचानं मुंशीरामनं महारात येऊन पिन मारायला त्या पोरायले 3800 रुपये एक्कर देतो तुम्ही महाराज चाला सोंग्याले हे राहू द्या गोष्ट पोरे झालती ना तयार हो चालती बापा त्याच्या बरोबर जायला तयार सांग रे बापा या सरपंचाले मुंशीरामले आहे काही लाज काही लाजा इकले की ना दुसऱ्या आवारात मजूर चालू आहे आणि त्याच्या गांडीत बोटं घाला आपल्या आवारात न्या हा कोणता न्याय आले हे तर बोटे न्यायाच्या गोष्टी करतात दोघे जण पाटील पांडेबा बुडबा निक बेसरमपणा राजा कोणाचं सुधच दिसत नाही बाया दोघाईले बी सांगा आता कसं करा म्या कुकडे गेलता फिरायले तू वावरात नव्हता का तुले कसं या वावरातून त्या वावरात गप्पा मारायला पाहिजेत कसं बादशासारखं राहायला पाहिजे अंग शेकायला पाहिजे गड्या नामदेव अरे बापा मजुराच्या मागं राहिलो पाहिजे लोक ताज येतात बोट घालून जातात कसं वावरात राहायचं आहे तू इकडे तिकडे भटकत नव्हता तो चला बापा चला मी जातो बापा वावरात अजून येईन बापा कोणी देईन बापा बोरायला बैकून फालतू गेले अर्ध्या मधातून पाहून तर फालतू घोर हो जाय लवकर जाय इकडे तिकडे भंटाला सारखा नको फिरू गप्पा मारायले नाही चालला याच्या वावरात ते वावरातलं पाय धुया ते पोरे गेले पोहून तर एका राही ना उष्ट कोणी घेत नाही बरं हो बडबा चाललो बापा त्याला फालतू आलो बा मी इकडे लगा पोरे तिकडे पोहूनच ना जा पटकन जा लागेल बापा नामदेवच्या पाहिले भवरा आहे ना भाऊ या वावरातून त्या वावरात निसके इतक्यालेच पाहिजे गप्पा गोष्टी आता माझं गप्पा मारायला याचं काही काम आहे काय तुमचं काय चालू आहे फलानं काय चालू आहे तू ये पाय ना तू वावरात ते पोरे तिकडे धिंगाणा घालून राहिले ना नाही पण गप्पा पहिले नामदेव नुसतं पुळ्या सोडते त्या शांताला सांगायला की तू वावरात जात जा मजूर असला की नामदेव काही खरा नाही इकडे तिकडे कसं बातखापाल्या गोष्टी करत राहते शांताला सांगूनच द्या लागेल आता काम करू नका बरं त्या सरपंच झाले मुंशीरामले होले हो करू नका नाही तुला काय समजते घ्यावं दाबून मग आता नामदेव भाऊ ऐकलं की नाही आता सोंगास लागले की नाही कसं झाली बरं झालं बाबू नामदेव भाऊ बोलले नाही आपले नाही तर पुरी शान काढली असती नामदेव भाऊ अशी तशी नामदेव भाऊ तर तुला कसा कोरून बोलते तर गांडीची आग होते माणसाची असा बोलते नामदेव भाऊ पण नामदेव भाऊ शुक्रिया म्हणा आज बोलला नाही काही
मोतरे बा हे कोणाला ऐकायला पुरत नाही बा. हे कसं ज्याचं काम गेलं त्याचं पटकन करायला पुरते, निपटायला पुरते, मग त्याच्या वावरात जायला पुरते रे बाबा. लोक बैकून देतात बाबा. हे बघ या बाबा, हा धंदा बोगस आहे. आलं का बरं काही झालं, नामदेव भाऊ बोलला नाही तर बसलं का अशी तशीच करून टाकली ती नामदेव भाऊ न. अरे बा बरं की नाही, सरपंचाच्या मुंशीराम भाऊच्या मागून आले नामदेव भाऊ, नाही तर बस आपण काही ना काही बोललो असतो की नाही, बस आपला कार्यक्रमच असता. असं वाटून आलं का नामदेव भाऊ बोलतील नाही, पाहिजे तुम्ही हे सोयाबीन गियाबीन सोंगणं होत्या, मग पा आपले कसे खरड पट्टे काढतात. तर नामदेव भाऊ घरी येऊ आपल्या कान फुकतात. गडे हो झाल्या गप्पा. तर किती ऐदीपणा करता गडे हो तुम्ही. तुम्हाला गाठ टाइम भेटत नाही गप्पा गोष्टी करायला. हा अरे दिवस मावस पाहणं काय तर पाणी पावसाळे दिवस, आज सोयाबीन सोंगून पडेला, ओलं झालं तर राख मी होईन ना खात. हा तुम्हाला काही लाचा गिचा वाटतात की नाही रे. हा असे कोण धंदे करता तुम्ही. वावरात आले की त्याच्या बरोबर मारू गप्पा गोष्टी. कोणी जर जास्त पैसे वाढून दिले त्याच्या वावरात. हा अरे मा काम पुरं करा मग काशी करा ना, कोणाच्या मागं जा तिकडे. पण हे थिएटर राहिलं, उष्ट राहिलं, खरकट, हे पुरं राहिलं करायचं आणि आपल्या गप्पा चालू. हा नुसतं चिलम्या असतील. हे पोरगी मळे पट्टे, तिच्यावर मी लाईन मारतो, हेच गोष्टी, दुसऱ्या काही नाही. हे जवान पोरा तुम्ही खपा खपा काम करे पाहिजे. खसं 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 खसं. हा आज लोक तो सोयाबीन उचलून आचलून गंजी लावून ओके ताडपत्री टाकून. हा हे घ्या नामदेव भाऊ, जमलं की नाही आता, पाहिलं की नाही कसं काम, असं म्हणायला पाहिजे. तुम्ही आले मागं मागच राहा लागते तुमचे. जशी काही डोंगरे बैल आहे तुम्ही. अरे कसे काम करसान तुम्ही. राजा नामदेव हो, राजा खप खपच तर काम करून राहिलो बा. आम्हाला एक तर कामाच्या सवय नाही तर राजा हो कंबळले राजा. हे कोळे झाले आमचे सरकी होऊन नाही राहिले. बांधर असंच बसलं की तुम्ही किंगरे लावता बा. पाण्याचा घोटे घाटीच्या खाली उतरत नाही येता तुमच्या आम्ही, तुम्ही येता आमच्या मागं. अरे तुमच्या वयाचा होतो मी तर मला ताण ना लागे, भूक ना लागे, खापा खापा काम करू. सकाळी 8 भिडलो की संध्याकाळी 5 वाजे लो. हा मागा ना पाहो. हा आणि तुम्ही तर लेको हो 5 मिनिटं 10 मिनिटं झाली पाणी पिऊ द्या, तांबाखू खाऊ द्या, बसू द्या, आराम घेऊ द्या. पाय दुखून आला घाण दुखून राहिले. अरे काय पोरे आहे तुम्ही. काय खाता तुम्ही, काय खाता काय तुम्ही. हा पोंगा पंडित हो तुम्ही पोंगा पंडित खाऊन राहिले. मॅगीन बर्गर पिस्ता हे पाहिजे तुम्हाला, कचेरीन समोसा. आम्ही खापा का नाही अर्धी एक काही नाही, भाकर दाबतात चटणीचा पेन काप का नाही. मग आमच्यात एनर्जी राय, तुमच्यात काय अटून अटलं गेली फुस. बिस्किटचा पुडा आहे तो फुस. चांगलं भाषण ऐकायला पुरत नाही ना नामदेव भाऊ. चाला लवकर पटकन उठा आणि खप खप वाहिनं चालू करा. कसं अजून पाणी जर आलं की नाही बस नामदेव भाऊ आपल्याला बांबू लाईन ना. कसं नामदेव भाऊ एक तर कोरून बोलून बी राहिला. रे काल्या लवकर उठणं का काय का तू ऐकून राहिला बेसरमासारखं. नामदेव भाऊ का चांगले ऐशी तैशी करून राहिला तरी ऐकूनच राहिला बाबा. तुला का जरासं पाणी नाही काल्या. हे सांगा हे पोरे किती बेसरम वाटतं. एवढा बोलून राहिलो तरी भामट्यासारखे माकडेच पाहून राहिलो, जसं काही मी गोष्ट सांगून राहिलो त्याईले. अरे शेपटे हो तित्रे हो तुम्हालाच बोलून राहिलो ना मी. हा उठा ना लवकर. का तुमचं पाणी मरेल आहे का रे. हो नामदेव भाऊ बस बस चाललो. चला उठा बरं लवकर खपा खपा. चला लवकर घ्या लवकर घ्या चला लवकर गंजी लावणार आपल्याला. लवकर उठा. नुसतं रद्दी मसाल्यासारखे काम करत राहिले को. जरासं पाणी तुमच्या अंगात. चला चला पटपट. हा पोरेच्या माग मागच राहा लागते रे भाऊ. यायले जर असं सोडलं की नाही बस नुसतं गप्पा सांगता ते. हा काम तर याच्या जीवरच येते नाही काय. शेतात जरासं अजून गठोडं मोठं बांधताले काय. हा एकट्या उचलल्या काहीच काही खा. हा काय जीव घेतं का माया तू. जीव घेतं काय तू. ऐका मगाटीचा खेत बसत वाय लवकर खापा खापा. हा मोठं झालं नुसतं नाटकं सुचतात गळा तुला भाने. जंबर होते बाहेर दोघेचं काय चालू आहे नाटक. तर उठलं का महामध्ये नाटक पाहू दे. हा पुरी थंडी गार होऊन राहिले का बुडेत घाम चालला. हा 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 काल्या एक गोठड ओढून नाही राहिला. मा बोकांडी देऊन राहिला सारे. मा टकलं का लाल जरा धुवून राहिलं ना वरून. हो गडे हो गप्पा मारू नका पटपट वाहन भाव. नामदेव भाऊ अजून आला ना तर भलतो अजून घोर होईन ना भाऊ रे. तो माणूस माझा कसा बोलतो कोरून बोलते ना. हा माणसाला असं पाणी येते गडे हो. आता काय सांगा खरंच गडे हो टाइमपास करू नका बरं. नामदेव भाऊचा याचा टाइम व्हायला बरं. आले कधी की नाही बस आपली खरडपट्टीच काढती. कारण की आता जरासं राहिलं जमा करायचं. एवढ्या रुंग रांग करसा तर कसं घोर होईन ना. पाण्याचा अभाव बी यायला रे. त्या माणसा सोयाबीन पाण्यात जाईल. आम्ही खेळून राहिलो काय पाय नाही केवढा घरे बांधून राहिला त्या उचलल्या जाते काय. माणसाच्या तटलो नेत लोक माणसं पुक पुक करते. हा काय लगा सारी गॅस चालली माई उचलू याच्यात त्याला उचलेला आता मी नाही उचल.
मी नाही उचलत रे बा, माझ्या नाही नेला जा. मग पाय ना किडी मिळी घोळाव मी. मला सांगू दे, तू उचल तू. पहिले कबूल करेल आपण ना की आपण गोठड वाहणार नाही म्हणून तुम्हाला व्हा लागते. तुम्ही हो म्हणा तर आलो मी काय की दादा मी येत नव्हतो. जर डोक्षा नेल्या का माझी मानच मुडीन बा कटकनी. काय करू मी नाही. तुम्ही व्हा लागेल, तुम्हालाच व्हा लागेल. ख्यानर बा कोणी बी ख्यान लोक पटकनी. तो नामदेव भाऊ आला ना तर अजून आपली खरडपट्टी काढीन ना. चाले बा दे बरं, काल्यामध्ये उचलून दे बरं पटकनी बाबा. चाल घे बरोबर लवकर. हो भाई नाटकं नको करू बरं, उचल बरं. एक तर आपण कबूल करून आणला त्याचे तेले. आणि पहिले पाहिलं तो त्याची हालत तर पाहिले का. एक पाचऱ्या माणूस आहे, बुडेत जर घुसला नाही एखाद्या तर हातपाय मुडीन त्याचा कटकनी. त्या बा आपल्या घरी बोंबलत चाल लवकर उचल. पाण्या घे बरं लवकर डोक्षा. बा अजूनही गप्पाच मारणं चालू आहेत का रे बा तुमच्या. त्याला उचला लेखो पटपट. काय लेखो रद्दी कामं करत राहता बे. मला हे नाही पटत गड्या. हेचल्या का पोरे बोगस आले भाऊ तुम्ही. अरे नामदेव भाऊ काही गप्पा नाही मारून आलो, उचलूनच राहिलो ना बापा. आता जरा राजा दम तर खाऊ देत जा माणसाने. थंडीगार होते ना. 2-4 गोठे नेऊन पाबर टाकलो गंजालो. पाबर घरी पक करते तर आम्ही न करेलच नाही गळे. हो नवायचं सांगून राहिला तुम्हाला. कामं करणं जीवाला जात तुमच्या. जरा उचला लवकर पटपट घ्या. जरासं राहिलं पाणी आलं अजून घोर होईल मा. सोयाबीन नको ओलं झालं तर भाऊ बडबड करू नका हो बापा. माझी घेऊन राहिला आता तुम्हाला. कसं तुम्ही व्हा बरं गंजीवर व्हा तिकडे. पटपट घ्या आमच्या गठोडे घ्या. आम्ही वायतो पटपट. जावा लवकर गंजीवर. हो नामदेव बरोबर आहे याचं. तुम्ही गंजीवर व्हा राजा आता. कसा खालून हात नाही जात ना गंजीवर. जावा तुम्ही गठोडे घ्या तडीसा. आम्ही आलोच 5 मिनिटात. बरं मी गंजीवर जातो. आणा लवकर पटपट. टाइमपास करू नका फक्त. गप्पा या पुढ्या सोडू नका आठीचा. हे बाजेनं उचलून आता तो नामदेव भाऊ आला ना भोरे फालतू आपल्या नान अजून बाबा मारीन ना. उचल लवकर पट लवकर. उचल लवकर शेते. आपल्या माझ्यानं उचलल्या जात नाही रे भाऊ. पूर थंडगार झाली ना. दम जिरला ना माया. काय करू आता. जमत नाही. ओ गड्या ओ लटलं काय. ये बरं इकडे तू. उचलून दे बरं याले. दे बरं. असं त्यानं उचला रे भाऊ. आपण फक्त भरेल्या फाऱ्या. बांधणं उचलणं ते तुमचं काम आहे. ते तुम्ही पहा काय आहे. मला सांगू ते मला काय डबल थंडेगार करता का. उचलून बी देऊन हे करून ते करू. अरे भाऊ घ्या ना पटपट. काय टाइमपास करता गडे हो तुम्ही रे. अरे होते की नाही तुमचं. येता की नाही तुम्ही. अरे काय रद्दी बना करता रे. એટલે काय वरचं पहा ना तुम्ही. खडखड धडधड करून राहिलं ना बाबा. बाय आलं ना. मग सोयाबीन पाण्यात जाईल ना बा. उचला ना लवकर पटपट. काय लोक तुम्हाला सांगायच लागते का आणल्याकडे सारखं. आलं नामदेव भाऊ टेन्शन नाही. आलं चला उचला रे पटपट. हे घोपरं कामाला सांगायला पुरत नाही रे. भो काही कामाचे नाही हे. शाईने माणसं कामाला सांगायचे माणसानं. हे पोरे सांगितले की पुरे बथाल असतात. पण काही कामच नाही करत ना. पा गठोडे आणायले एवढा टाइमपास करून राहिले ते पोरे. बाई मा सोयाबीन पाण्यात जाते 100% सांगतो मी. कळाल धडाल करून राहिले. अबा येऊन राहिले पोरेल काही समजून नाही राहिलं. मा जीव राहून नाही राहिला इकडे. गड्या झंबर. अरे आणणार बा गठोडे आणणार. काय टाइमपास करून राहिले गड्या हो. पाणी पडीन ना बा वरून. सोयाबीन पाण्यात जाईन ना वाया. आता तोंडात तेल घास आहे. कसा पाण्यात जाईन ना तो. गड्या हो करा ना हो गड्या. मेहरबानी करा ना. आणा लवकर पटपट गठोडे. लवकर चला टाइमपास करू नका. चला लवकर. हो रामदेव भाऊ आलो. काय लेका झुंबर टाइमपास चालते गेला. तू समजदार अस ना भावा. हे पाय ना अबाई आलं ना जोऱ्यात. सोयाबीन कसं जराशात ना ओलं होईन बा माय. लवकर पटपट वा बा. अरे नामदेव होते पोरं फारच भरत नाहीत लवकरचा. काय करू मी. नाही मी तर पटपट आणून टाकतो बापा. त्या पोरेला कसं तुम्ही आवाज द्या. कल्ला करा ना जराशे. कल्ला केला की नाही बरोबर लाईनवर जाते. तुम्ही आवाज देत राहा इकून. बापा गप्पा नको मारू. तू बी चाल लवकर पटकन टाक लवकर. चाल लवकर. तू बी गप्पाळ्या जा बाबा. चाल लवकर. हो नामदेव भाऊ हे घ्या बापा. पोरे आहेत रे बापा. आणा म्हणा बा लवकर पटपट. हा झुमरे बी तसा जायला एखादा. चाला रे अबाय आलं रे. पाणी पडीन रे गडे हो. या रे लवकर. मा सोयाबीन ओलं होईन ना बा. आणा पटपट. अरे काय लवकर रद्दी मसाला आहे रे तुम्ही. चला लवकर चला. आंध्रे लवकरच्या ते आंध्रे पटपट. आंध्रे नांदू त्या पोरेला आवाज द्या बरं तुम्ही. लय टाइमपास करून राहिले ते. तुमचं सोयाबीन ओलं होईन बरं. सांगून राहिलो मी तुम्हाला. इकून कसं आवाज देत राहा तुम्ही. हो ते पोरं नुसतं गप्पास मारून राहिले. बापा आवाज देतो मी. फक्त तू लवकर पटकन आण बापा. फारी लवकर डिचो लवकर आणि लवकर पोयातून लवकर. लवकर चला लवकर पोया. हो नामदेव भाऊ चला लवकर नामदेव भाऊ. लवकर खाली करा. लवकर जाऊ द्या मला. हो आता करतो खाली. थांब. अरे आणा रे लवकर. आणा रे अबाय आणा रे. अरे पाणी पडीन ना गळे हो. हे काय ओलं करता काय माझ्या सोयाबीन तुम्ही.
आणा लवकर या ना, चला चला लवकर 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 चला. नामदेव जराशी शांत धरा राजा, कुठे पाणी पडून राहिलं हो, असंच करत राहायचे. हा माणसाले भेवाडचे नुसता हे आबा, काही पाणी नाही पडत. आम्ही काही इंजिन आहो का? हा एवढं पटपट काम करत आम्ही माणसं आहो ना राजा, काही जीव घेता का आमचा तुम्ही? हो हो गड्या हो, भेवाडचे आबा. हा पडलं की समजीन मग. मामा आलाय, मा जीवात जीव नाही का, आण लवकर, नाटकं नको करू. ते काय तू रोजदारी घेऊन बाजूले होशील, पण मा नुकसान होईन नटीचा. अरे लवकर पटपट टाइमपास करू नका. एवढा टाइम लागते जरा फाने भरायले. हा गोठडे आणून टाकण्यातले का हो, एवढा टाइमपास करता का नाही? तुमच्या घरी वावरात ना बा हो, असं ना करून जीव नका घेऊ ना माया. पण नामदेव काय करू, ते पोरे भरतच नाही, फाऱ्या पोट बांधतच नाही, देतच नाही डोक्याचा. काय करा, नुसतं गप्पा 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 पुढ्याच पडून राहिले तिकडे. हा तू लवकर आण थारी, टाक लवकर, चल लवकर टाक. घ्या हे तो बैठलं बाबा, खळंग झळंग करून राहिलं गळ्या. येते का रे बा पाणी, करते का मा सोयाबीनचा घोर बा. अरे बा सोंगेलाय ना म्हणा देवा, पाणी नको पडू रे बापा. आम्हाला का राखीत घालतं का पाण्यात? एका दरवर्षीला का आमच्यावरच संकट, आमच्यावरच संकट बाबा, पडलो का रे बापा. रे आणा रे, अबाय गरजून राहिलं रे, आणा लवकर लवकर, चला लवकर जमा करा पटपट. आला हे पाणी आले, येते आता. वेगळं पटपट करा रे बा, पाणी येऊन राहिलं बरं, हे पायची तोड लागून राहिले. असं नामदेव आपली अशी तशी करून टाकीन बरं. चला लवकर टाइमपास करू नका, जरासं राहिला आता आपलं एक भराय उचल्याचं. हो चला पटपट. आण रे लक्ष घ्या, लवकर पटपट, चाल लवकर आण लवकर फारी इकडे. हो नामदेव हे काय लवकर. हा लवकर आणतो आम्ही आता. लवकर त्या नामदेव खाली करून फारी लवकर पटकन आण ना, हे शितोड लागून राहिले वर येऊन राहिले. हे झालं भाजी उचललं. टाइमपास करा न करा, राग करा शेतकऱ्याला, खाट करा तुम्ही आम्हाला. हा तुमचं काय जाऊन राहिलं शेतीला भोग्या करून जरा, आमचं जाईल जे काही नाही. नुसतं गप्पा काय पोरे आहे रे तुम्ही. आता म्हणता शीतळ लागून राहिलं, नऊ आलं, काही करून राहिलं. घे लवकर एक तरी लवकर पटकन या. द्या बापा, बोल नका हो बापा, द्या लवकर पटकन भाजी आणतो बाबा. तेरे भाऊ नामदेव सोयाबीन ओलं थोडी जास्त ताण झाले रे. अरे गड्या या रे लवकर, इकडे या लवकर. ताळपत्री आणा लवकर, या लवकर, पोहे द्या लवकर, ताळपत्री आणा. हे पाणी बोयटलं ना गड्या, हो या ना लवकर, ताळपत्री आणा गड्या. हो हे ओलं होऊन जाईल ना, अरे मेहनत सारी पाण्यात जाईल ना बाहेर. हो आणतो ताळपत्री आणतो. रामदेव चला लवकर, पोहे घ्या, ताळपत्री घ्या लवकर. काय गजवला होते गड्या, आणा रे ताळपत्री वळा लवकर पटपट. हो नामदेव चला गड वळा लवकर पटपट. तुम्ही बाजू घ्या लवकर बाजू घ्या, लवकर टाकू द्या बाबा, पाणी पडून राहिलं. अरे गड वळा ना रे पटपट, वळा ना, माल वळा होऊन राहिला ना गड. हो अरे हो ना नामदेव, धीर धरा काय नाही होत. खरं नाही रे अरे बा सोयाबीन ओलं झालं रे बा. अरे बा देवा कसं करून राहिला रे बा, शेतकऱ्याला जगू देतं की नाही तू. बदा पाणी मारतं. आम्ही खलास होऊन राहिलो नाही इकडे, तोंडात सोयाबीन घास आमचा हिसको लागला. कशी दिवाळी करा, कसा दसरा करा आम्ही देवा. पाहिलं बापा, बदा पाणी पाळून राहिला तू. आमचा जरा विचार कर रे देवा, वरून विचार कर ना बापा. काही चिंता आहे की नाही बापा तुझ्या रे. दरवर्षी खलास करून राहिला आम्हाला, बद पडतं घरा का. पाणी पडू नको, देऊ ना, पाळू नको ना बापा. पण झालं ना आता, पण झालं ना. आमची काय गलती आहे बाबा, कोणतंच पीक आमच्या घरात येऊन नाही राहिलं ना, कोणतंच नाही येऊन राहिलं. ते सोयाबीन तोंडात घासून हिसको ना बाबा, बदल झालं आता. कसं करा बापा. नामदेव असं करू नका. आता झालं ते, आता काय निसर्गाच्या पुढे जाता येते का आपल्याला? नामदेव भाऊ अरे बापा, दरवर्षी जायला रे बाबा, पीक घरात काही येत ना, सारा नासाळा आहे ना. ते पाणी आम्हाला सुसून नाही देऊन राहिलं. शेतकऱ्यानं जगा की मरा आता. एंडिंगचा डबाच घ्या लागेल आता. काय आता शेती पुरून नाही राहिली, काय करा वरचं पाणी सुसून नाही देऊन राहिलं. नामदेव आता त्याला काय करू शकतो आपण, हात लावू शकतो का बापा? आता ते पाणी आहे, त्याला काहीच नाही करू शकत नामदेव आपण. असं करू नका तुम्ही, लढून पडू नका ना आम्हाला राजा. नाही तर काय तर हसू घ्या आता, हसू का मी मस्त सोयाबीन गेलं ना. अरे बाबा, आमचे शेतकऱ्याच्या अंगाचे कपडे नाही बदलून राहिले. हा एकच ड्रेस घालून फिरतो मी, थंडर गाणं फाटेलाच नाही. ती घ्यायला पैसे नाहीत माझं. म्हटलं आता सोयाबीन येईन घरात तर घेतो मला कपडे दिवाळीले. काजी काय दिवाळी गेली पाण्यात, दिवाळी पडलं ना हे बद उरावर.
गेलं माझं सोयाबीन पाण्यात. नामदेव भाऊ होईन ना दिवाळी होईन ना. जाऊ द्या ना, आता काय एवढं टेन्शन घेऊन आता काय आपल्या हाती आहे घराचं पाणी. असं करावं रे बाबा. मा बहीणची दिवाळी नाही केली मी ना, 3 दिवाळ्या झाल्या. माय बाई म्हणते एवढी मोठी जमीन आहे म्हणते, भाऊ ती अजून माई तू एक साडी नाही घेऊ शकत म्हणे, एक दिवाळी नाही करू शकत नाही. तिला मी ना आश्वासन देत नाही बाबा राखीच्या दिवशी की यंदा तुझी दिवाळी करी. आता कोणा बोलणार मी दिवाळी करू, कशी करू तिची दिवाळी. माई बहीण येईल मा घरी, मी तिला साडी नाही घेऊ शकत. माझं एवढं गेलं पाणी, कसं करू आता. वरून राजा तू जर बरसला नसतात आता मग बहिणीला साडी झाली असती रे बाबा. पण आता तू पडला बाबा, सोयाबीन सोडलो बाय. आता काही खरं नाही माझ्या कडलं पडतं तर लोक नाही. त्यानं नामदेव भाऊ दिवाळी होते ना, तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले हो. असं करू नका बरं, असं करू नका नामदेव भाऊ, लढू नका. आता निसर्गाच्या पुढे आपण जाऊ नाही शकत बापा. होते दिवाळी आपली आनंद आशीर्वाद भेटते ना आपल्याला. हो, 1 किलो रवा, किलोभर साखर, तेलाची पुडी होते ना आपलं दिवाळी होते. मी तर म्हणतो एक साडी वाटायला पाहिजे, एक माणसाला ड्रेसही वाटायला पाहिजे. आता त्याच्यात आता निवडणुका जवळ ना, ते एक स्कीम काढायला पाहिजे आनंद अशी द्यायची. शिदा घाल चुल्यात, मा शिदा निघला नाही इकडे, मा घुगऱ्या झाल्या सोयाबीनच्या. त्याचं काय गेलो ना, मेलो ना मी. शेतकरी कसा तरी मी असं जर पळत राहिलं त्याच्या भोकांडीवर, तो घरात येईल पिका गेलं वाया. आता काय करीन तो. त्याचा बट्ट्यानं पैसे काढेला, बँका काढेला, ते काही कर्ज चुकत नाही, ते आहे तर आपल्या उरावर. कसं करावं माणसानं. आता फाशीच घ्या लागते. बोलायचं एलबीचा डबा पाहा लागते. आता काय जीव द्या लागते. परिस्थिती तशी आपली. बघा मित्र, ह्या शेतकऱ्याची परिस्थिती तोंडात घास येते नसा थोड्याशातनं वाया चालला जाते. तो शेतकरी काय करी हे कमेंट्स करून सांगा तुम्ही कसं काय करा लागते तर. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी पुत्राले नक्कीच सपोर्ट करा मित्र हो. नक्कीच सपोर्ट करा. तुमच्यासाठी आम्ही रोज व्हिडिओ घेऊन येतो मित्र हो.